नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण प्रियंकास किचन चॅनलवरती गावाकडील शेतातील कांदा पात अगदी सोप्या पद्धतीने आणि चवीला भन्नाट अशी कशी बनवायची ते ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर शेजारील बेल घंटा सुद्धा दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। हे पहा, फ्रेश आज आहे ना, मी अशी फ्रेश रानातली मस्त आपल्या कांदा पात आणलेली आहे। ती धुवून अशी चिरून घेतलेली आहे, पहा निथळून, आणि एकदम हिरवीगार कांदा पात आहे पहा। आणि आपल्या शेतातली जर रानातली जर कांदा पात असेल ना तर ती खरंच खूप भारी लागते। त्याचबरोबर ती चुलीवर जर बनवलेली असेल ना तर चुलीवरच्या भाज्या खरंच खूप खायला अतिशय भन्नाट लागतात। तर आता या कांदा पात बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते पाहू। कांदा पात स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। लसूण घेतलेला आहे 7 ते 8 पाकळ्या असा नकलून। चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट घेतलेलं आहे पहा। आणि मुगाची डाळ अर्ध्या तासापूर्वी भिजत घातलेली आहे। आता कांदा पात बनवण्यासाठी इथं चुलीला जाळ लागलेला आहे पहा। आता कढईवरती ठेवून घेतलेली आहे। तर त्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत, एक मूठभर, आणि ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता शेंगदाणे आपले भाजलेले आहेत। ते आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि चुलीवरती परत कढई ठेवून घेऊ। तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे पहा, 2 चमचे। तेल छान तापलं की आपल्याला त्यामध्ये जो लसूण मी नकलून घेतला होता ना किंवा कट करून घेतलेला आहे ना तो घालून घेतलेला आहे। लसूण आपल्याला छान लाल रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा पात खरंच खायला खूप मुलांना पण आवडते, तर घरातल्यांना सगळ्यांनाच आवडते। त्याचबरोबर गॅसवर बनवण्यापेक्षा चुलीवर बनवलेली जी कांदा पात असते ना तिची चव खरं सांगू खूपच भारी लागते। आता लसूण आपला छान असा परतून झालेला आहे। तर त्यामध्ये आता आपण घेतलेली कांदा पात घालून घेऊ। ही आपल्या रानातली कांदा पात आहे पहा। आता कांदा पात जरी जास्त दिसत असली ना तरी ती शिजून कमी प्रमाणात होते, त्यामुळे तिखट मीठ अगोदरच टाकू नका, नाहीतर मग खारट होण्याची किंवा भरपूर तिखट होण्याची शक्यता असते। अशी तेलामध्ये टाकल्याच्या नंतर तुम्ही अशी छान परतून घ्या, आणि परतून झाल्याच्या नंतर 1-2 मिनिटांनंतर आपण तिखट आणि मीठ चवीपुरतं यामध्ये घालणार आहोत। हे पहा, कांदा पात आहे ना मी 1-2 मिनिटं अशी परतून घेतलेली आहे तेलामध्ये। तर पाहू शकता आपली टाकली त्यावेळेस कढई भरलेली होती आणि आता कमी झालेली आहे। आता ह्या कांदा पातच्या क्वांटिटीनुसार आपल्याला तिखट मीठ चवीनुसार यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आपण जे तिखट वापरतो ना घरामध्ये तेच तिखट घेतलेलं आहे मी। तुम्हाला किती कमी जास्त तिखट लागतं त्याच्यानुसार तुम्ही तिखट आणि मीठ घेऊ शकता। आता तिखट आणि मीठ छान असं कांदा पातमध्ये टाकून झाल्याच्या नंतर मिक्स करून घ्यायचं। आणि जी आपण डाळ भिजायला घातली होती ना त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे मी, ती डाळ घालून घेतलेली आहे पहा। आणि डाळ पण छान अशी मिक्स करून घ्यायची। आणि पाणी न टाकता ह्या कांदा पातीमध्ये ना भरपूर पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे तिला आहे ना अंगचंच पाणी सुटतं। आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला ही कांदा पात आहे ना मस्त कमी जाळावरती शिजवून घ्यायची आहे। आता झाकण ठेवून मी कमी जाळावरती कांदा पात आहे ना शिजवून घेणार आहे। आता कांदा पात शिजते तोपर्यंत मी शेंगदाणे जे भाजून घेतलेले आहेत ना ते जाडसर असे कुटून घेणार आहे आणि कांदा पात शिजल्याच्या नंतर टाकून देणार आहे। पाहू शकता आपल्या पातीला ना एकदम मस्त तिखट मिठाचं, तेलाचं आणि अंगचंच पाणी सुटलेलं आहे। या पाण्यामध्ये जर पात शिजली ना तर खरंच खूप भारी लागते बरं का। तुम्हाला पण सुट्टीमध्ये आत्ता सगळेजण आपण गावाला आहोत, तर अशी गावाकडच्या शेतामधली जर कांदा पात भेटली ना तुम्ही अशा पद्धतीने आवर्जून करून खा, खरंच खूप भारी लागते। ज्वारीची गरम गरम भाकरी आणि कांदा पात एकदम भन्नाट असा बेत होतो। आता परत एकदा मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत झाकण ठेवून छान अशी शिजून घेणार आहे। हे पहा, आता मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आपल्या कांदा पातमधलं आहे ना मस्त पाणी ना सर्व असं आटलेलं आहे पहा। आणि कांदा पात पण मस्त अशी शिजलेली आहे। आता त्यामध्ये ना मी जे जाडसर कुटून घेतलेलं कूट आहे ना हे उकळीमध्ये कुटलेलं आहे ते घालून घेणार आहे। आता तुम्हाला किती आवडते त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता। आणि पाहू शकता ही कांदा पात मी चुलीवरती बनवलेली आहे
त्यामुळे गॅसपेक्षा चुलीवरचं जेवण आहे ना खायला मजा खूपच वेगळी असते पहा. आणि त्याची चवसुद्धा एकदम अशी भन्नाट अशी असते. तर शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्या नंतर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे पहा. आणि आपली कांदा पात आहे ना एकदम मस्त अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता ही कांदा पात तुम्हाला आवडत असेल तर चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. तसेच तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत गरम गरम भाकरी आणि ही कांदा पात खायला एकदम भन्नाट अशी लागते पहा. तुम्ही एक काय तर 2 भाकरी खाता अशी पात गावाकडच्या रानातील असेल तर खरंच खूप भारी लागते. आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा ही कांदा पात मिळून जाते, पण मार्केटमधल्या कांदा पातीपेक्षा आपल्या शेतामध्ये जी कांदा पात असते ना त्याची चव आहे ना खरंच खूप भारी लागते. तुम्हाला जर अशी पात कुठं गावाकडे आल्यानंतर भेटली ना तर तुम्ही नक्की आवर्जून करून पहा. आणि तुमच्याकडे जर चूल असेल तर तुम्ही चुलीचा वापर करून त्यावरती स्वयंपाक करून नक्की खा, खूप भारी लागेल. तुम्हाला मी आता अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटणार आहे. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.